आई बापांचा मान न करणारी माणसं आहेत. कोणाचा? या शेवटच्या दिवसामध्ये आई बापाला मानतात का? आई बाप हे दैवत आहेत. आई बापाशिवाय दुसरा देव नाहीत असे लोक बोलताना तुम्हाला आणि मला आढळतात. परंतु आज त्यांच्या घरातली परिस्थिती जर तुम्ही आणि मी पाहिली तर ते आज त्यांचे आई वडील अनाथ आश्रमामध्ये सोडून आलेले आहेत. आणि मग ते म्हणतात की आई बाप हे आमचे देव आहेत. मग देवांना कुठं सोडून आले ते? अनाथ आश्रमामध्ये. या शेवटच्या दिवसामध्ये आई बापाला लाथाने मारणारी, आई बापाचा अपमान करणारी, आई बापाचा इन्सल्ट करणारी, आई बापांना जीव न लावणारी, न सांभाळणारी, आई बापांवर प्रेम न करणारी, आई बापांना तुच्छ लेखणारी, आई बापांना शिव्या देणारी, आई बापांची निंदा करणारी लोक तुम्हाला आणि मला या जगामध्ये पाहायला मिळत आहे. आणि म्हणून खूपशा विश्वासणाऱ्यांचा विश्वास ज्यावेळेस उडतो असे खूप लोक तुम्हाला आणि मला बघायला मिळतात. आणि काही काही विश्वासणारे देखील आहेत. त्या विश्वासणाऱ्यांच्या घरामध्ये देखील आपण पाहतो, चर्चमध्ये प्रार्थनेमध्ये, लक्ष द्या, चर्चमध्ये प्रार्थनेमध्ये ते येतात, मात्र आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांचा ते मान सन्मान करत नसतात. हालेलुया. आईवडिलांचा इन्सल्ट करणं, अपमान करणं म्हणजे सनातन परमेश्वर जो देव आहे त्या देवाचा तुम्ही आणि मी अपमान करतो. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, पहिला आपण देवाला ओळखणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं. जर देवाला तुम्ही आणि मी ओळखलं तर आई वडील भाऊ बहीण जे कोणी असेल त्याच्यावरती आम्ही प्रीती केल्याशिवाय राहणार नाही. या शेवटच्या दिवसामध्ये फूड बुद्धीचे मुलं बनतील. तरुण बघा, आज फूड बुद्धी झाली त्यांची. आपण चालता चालता काय हुड बुद्धीवनी बोलतो आहे ना, काय हुड बुद्धीवनी वागतो. हुड बुद्धी म्हणजे काय नेमकं? हालेलुया. हुड बुद्धी कर्तव्य, आपलं जे काम आहे किंवा शब्द आहे त्याचं पालन न करणं, आपल्या बापाचं किंवा आपल्या आईचं न ऐकणं आणि त्याचा शब्दाला मान न देणं, त्याला हुड बुद्धी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आज कितीतरी जगामध्ये लोक तुम्ही आणि मी पाहतो की आज हुड बुद्धीने वागत आहे. पण पवित्र शास्त्रामध्ये कितीतरी उदाहरण तुम्ही आणि मी पाहतो की आज बापाचं आईचं भय धरणारे लोक पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला वाचायला मिळतात. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. 6वा मुद्दा देवाच्या वचनामध्ये पाहतो, उपकार न स्मरणारी माणसं असतील. कसे? किती त्या लोकांचं तुम्ही आणि मी चांगलं करा, भलं करा, कल्याण करा, त्यांना किती मदत करा, किती तुम्ही आणि मी त्याला सहाय्य करा, पण ते लोक जे आहेत ते लोक एकमेकांचे उपकार मानणार, उपकाराची त्यांना जाणीव राहणार. ते उपकार विसरून जाणारी लोक असतील. या शेवटच्या दिवसामध्ये कृतज्ञ होतील. ते काय होतील? आज्ञा मोडणारी. समोरच्याने किती त्याला मदत करू द्या, त्याला तो लाथाळणार, ठोकारणार, त्याच्या शब्दावर तो विश्वास ठेवणार नाही. अनुपकारी माणसं होतील, त्याचे उपकार विसरून जातील. किती लोक आहेत आपल्या जीवनात देखील आपण त्यांना ऐनवेळेस मदत केलेल्या आहे, पण आज आहे का? आपल्याला विचारतात का? आपल्याला पूछतात का? ते आपल्याला फोन करतात का? आपल्या संग बोलतात का? ते आपण काय केलेलं आहे त्यांच्या जीवनासाठी, त्यांच्या घरासाठी, त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आपण काय नाही केलेलं? पुष्कळ गोष्टी केलेल्या आहेत, परंतु आज ते लोक काय झालेले आहे? अनउपकारी, म्हणजे उपकार विसरून गेलेले आहेत. या शेवटच्या युगामध्ये तुम्ही आम्ही पाहतो, या ख्रिस्ताच्या राज्यामध्ये, ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनामध्ये मंडळीमध्ये देखील या गोष्टी तुम्हाला आणि मला होताना दिसत आहे.
मंडळीमध्ये देखील किती पाळक धावतो, पळतो, प्रार्थना कार्य करतो, है ना, ऐन टायमाला मदत करतो, सहाय्य करतो, तरी देखील मंडळीतले लोक देखील आज पाळकाचा काय करतात? अपमान करतात, इन्सल्ट करतात, स्वार्थी होतात. किती पालकांनी त्यांना आध्यात्मिक जीवनात हेल्प करू द्या, सहाय्य करू द्या, मदत करू द्या. शेवटी जगातली म्हण आहे, कुत्र्यासारखं लोक काय करतात? बोला ना, टंगडीवर करतात. बरोबर आहे ना? जगातली म्हण आहे आणि ती म्हण खोटी नाहीये. ती म्हण देखील पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, खरीच आहे. आणि मग कितीही देवाच्या सेवकांनी त्यांना सहाय्य करू द्या, मदत करू द्या, आध्यात्मिक जीवनात किंवा जगिक जीवनात देखील तुम्हाला आणि मला बघायला मिळतं. त्यांचं जीवन चांगलं घडवा, बनवा, तयार करा, उभं केला, प्रभूमध्ये त्यांना स्ट्रॉंग करा. आज आपल्याला विचारत देखील नाही लोक. पुढे तुम्ही आम्ही पाहतो त्याच्यामध्ये 7वा जो मुद्दा आहे, ममताहीन. म्हणजे शेवटच्या काळामध्ये जे लोक आहेत ते कठीण हृदयाचे होणार आहेत. काळीज जे आहेत एकदम दगडासारखं, पाषाणासारखं त्यांचं काळीज या ठिकाणी बनणार आहे. तुम्ही आम्ही पाहतो. दया त्यांना राहणार नाही, माया त्यांना राहणार नाही, प्रेम त्यांना आहे का? प्रेम आहे का माणसामध्ये आज? पहिले माणसं बघा, आजचे माणसं बघा, पहिले लोक बघा, आजचे लोक बघा. जे जे लोक जुने लोक आहेत त्यांच्याकडे बघा आणि आजच्या लोकांकडे बघा. दया राहिली नाही, माया राहिली नाही, प्रेम राहिलं नाही, आदर राहिला नाही, सन्मान राहिला नाही. म्हणजे काय झालेलं आहे? प्रेम संपून गेलेलं आहे, दया संपून गेलेली आहे, माया संपून गेलेली आहे, ममता संपून गेलेली आहे. एकमेकांच्या विरोधात कठीणपणा आज तुम्हाला आणि मला बघायला मिळत आहे. हे इथंच नाही, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की हे मंडळीत देखील आहे. जगामध्ये तर या सगळीकडे गोष्टी चालूच आहे, तुम्ही आम्ही पाहतो. पण देवाच्या लोकांमध्ये देखील तुम्हाला आणि मला प्रेम कमी होताना पाहायला मिळतं, दया कमी होताना पाहायला. काही लोकांना आपण साड्या द्यायचो, आता ते दिसतं का? काही जेवण देताना दिसतो, काही कपडे लत्ता वाटताना किंवा त्या लोकांना देताना तुम्ही आम्ही एकेकाळी पाहत होतो. परंतु आज काय झालेली आहे? दया संपलेली आहे. काही वेळेस आपण अन्नदान करत होतो, आता ते संपलं. काही वेळेस जेवण करायला आपण एकमेकांना बोलवत होतो, काय? ते संपून गेलेलं आहे. आता या शेवटच्या काळामध्ये लिहिलं आहे, मनुष्य जे आहे कठीण मनाचा, कठीण हृदयाचा होणार आहे. आणि मग तुम्ही आम्ही पाहतो त्याला भावना नसणार आहे. मनाने तो एकमेकांना काय करणार? सहजासहज माणूस म्हणतो, तुला काही भावना बिवना आहे का नाही रे? काय बोलला तू? फटकन बोलून गेला. म्हणजे काय झालेलं आहे या ठिकाणी? त्याचं हृदय तुम्ही आम्ही पाहतो. हालेलुया. पण देवाच्या लोकांनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण या कृपेच्या काळामध्ये जीवन जगत आहोत आणि ख्रिस्ताचं जे दुसरं येणं आहे फार लवकर होणार आहे. येशू मसीह की ख्रिस्ताचं येणं फार लवकर होणार आहे. आणि मग तुम्ही आणि मी या वचनामध्ये ह्या गोष्टी, आज ह्या गोष्टी पाहत आहे की लोक कडूपणाने वागतात. खूप कशी वागतात? काय बोलणं, काय वागणं, काय राहणं, सदैव कडू कडू राहणं. फक्त म्हणायला आहे मी विश्वासणार आहे, मी प्रार्थनाशील आहे, मी देवाची स्तुती करणार आहे. परंतु तुम्ही आणि मी पाहतो क्रिया वाचून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे माणसाचा विश्वास मेलेला आहे. येशू मसीह की कठीण हृदयाचे होऊ नका, तर नम्र हृदयाचे व्हा. कारण तुमचा आणि माझा प्रभू शेवटापर्यंत, मृत्यूपर्यंत लीन आणि नम्रतेचं जीवन जगलेलं आहे. आम्ही कधीच विसरायचं नाही देवाच्या लोकांनो की आज माझ्यामधला तो स्वभाव, माझ्यामधले नम्रता बाजूला गेली पाहिजे. तर मी जोपर्यंत देवाच्या कृपेमध्ये आहे, ख्रिस्त जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी नम्रतेने जीवन जगणार आहे. देवाबरोबर देखील आणि एक दुसऱ्याबरोबर देखील आम्ही नम्रतेने राहायचं, नम्रतेने बोलायचं, नम्रतेने सर्व गोष्टी तुम्ही आणि मी केल्या पाहिजेत. 8वा मुद्दा तुम्ही आणि मी पाहतो त्याच्यामध्ये, या शेवटच्या दिवसामध्ये माणसं काय होणार आहे? शांतता द्वेषी. ज्या ज्या घरामध्ये शांती आलेली आहे प्रभूच्या कृपेने,
हालेलुया. प्रभूच्या कृपेने काय आलेली आहे म्हणा, शांती आलेली आहे. शांती आलेली आहे तर काय करणार आहे? शांतीचा द्वेष करणारे लोक आहेत. जिथं शांती वाटायला आहे, शांतीचा राजकुमार येशू ख्रिस्त आहे, ती शांती प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्यामध्ये आला आहे आणि ती शांती आज आम्ही या जगाला वाटत आहोत. परंतु काही लोक असे आहेत जगामध्ये त्या गोष्टी चालूच आहेत, शांतीचा भंग करणारे. परंतु ख्रिस्ती राज्यामध्ये देखील, देवाच्या राज्यामध्ये देखील तुम्ही आणि मी पाहतो की लोक काय करत आहेत? शांती म्हणा, शांतीचा द्वेष करणारे. काय करणारे? म्हणजे जगामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये शांती न देणारे लोक आहेत. ते काय आहे? ते एकमेकांचा समेट करत नाही. घरामध्ये वादविवाद असतात, त्यांचा एकमेकांचा समेट केला पाहिजे. पती पत्नीचा, लेकरांचा, परिवाराचा, कुटुंबाचा एकत्र केलं पाहिजे उलट त्यांना. पण हे लोक काय करतात? तुम्ही आणि मी पाहतो, त्या घरामध्ये जातात, अजून काडी लावून देतात. हालेलुया. बोला सगळेजण हालेलुया. काय लावून देतात? काडी लावून देतात. काडी लावून द्यायचं म्हणजे आग लावून द्यायचा. पती पत्नीमध्ये प्रेम नाही तर अजून तोडून टाकणार त्यांना. भावा बहिणीमध्ये प्रेम नाही, अजून तोडून टाकणार. बहिणी बहिणीमध्ये प्रेम नाही, अजून तोडून टाकणार. म्हणजे शांत त्या घर देण्यापेक्षा त्या घरात भावा बहिणीचं मेलमिलाप करून द्यायचं. बाबा सोडून द्या, क्षमा करून टाका, माफ करून टाका, असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही आम्ही पाहतो काय करतात? घर तोडून टाकतात. या शेवटच्या काळामध्ये अशी लोक तुम्हाला आणि मला बघायला मिळतील. जगामध्ये ते तर चालूच आहे, फोडणारे लोक, घर तोडणारे लोक. परंतु तुम्ही आणि मी पाहतो की देवाच्या राज्यामध्ये देखील असे वागणारे लोक आहेत. या लोकांची लक्षणं तुम्ही आणि मी पहा. 10वा मुद्दा तुम्ही आणि मी पाहतो, काही लोक आहे आपल्या जीवनावरती असंयमी आहे. काय आहेत? सगळेजण म्हणा, असंयमी लोक. स्वतःवरती ताबा ठेवत नाही. काय ठेवणार नाही? ताबा ठेवत नाही. आपली मनमानी कारभार करणारे लोक आहेत. कसे आहेत? मनमानी कारभार करणारे लोक आहेत. 10वा मुद्दा तुम्ही आणि मी त्याच्यामध्ये पाहतो, चहाडखोर लोक आहेत. एकमेकांची काय करतील? ते चहाडी करतील. एकमेकांना काय करतील? याच्याविषयी त्याच्याविषयी त्याच्याविषयी नुसतं सांगत फिर. चहाडी करणं म्हणजे काय? चुगली लावून द्यायची. काय लावून द्यायची? चुगल्या लावून द्यायच्या. याच्याविषयी त्याच्याविषयी तिच्याविषयी याच्याविषयी, याची हिने असं केलं, त्याने तसं केलं, याने अमकं केलं, तमकं केलं, चाड्या लावून द्यायच्या. आणि मग याच्यामुळे घर टिकतं का? मनमानी कारभार हे सैतानाचे फ्रूट आहेत. तुम्ही आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो. आणि मग तुम्ही आम्ही पाहतो या शेवटच्या दिवसामध्ये या गोष्टी देवाच्या लोकांमध्ये देखील तुम्हाला आणि मला बघायला मिळत आहे की विश्वासणारे लोक देखील काय होतात? विश्वासामधून घसरत घसरत चाललेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये देखील हा स्वभाव तुम्हाला आणि मला बघायला मिळत आहे. 11 तुम्ही आणि मी मुद्दा पाहतो की शेवटच्या दिवसामध्ये लोक क्रूर होणार आहे, रानटी होणार आहे, तत्वहीन होणार आहे. क्रूर म्हणजे दुसऱ्यावरती नुसता राग काढायचा. काय काढायचा? राग काढायचा. नुसता पेटत राहायचा, क्रूरपणे वागायचं दुसऱ्यांबरोबर. रागिष्ठपणे बोलत राहायचं, रागाने हे करत राहायचं. रानातला जसा एखादा चवचाळलेला प्राणी कसा असतो बघा, तसं आज जगिक लोक आहेत. पण ख्रिस्ती लोक देखील आहेत की आज ते घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, लेकरामध्ये, मंडळी बरोबर क्रूरतेने वागतात. निसर्ग रागाने 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 वागत राहतात. हालेलुया. आपण ते नसावे. जर आपल्यामध्ये असे गुण येत असेल तर आपण प्रभूच्या सहभागीत नसल्या कारणानं आपल्यामध्ये हे उत्पन्न होतं. आणि म्हणून प्रभूला आपण पश्चाताप करून क्षमा मागणं फार गरजेचं आहे. 12 तुम्ही आणि मी मुद्दा पाहिला तर चांगल्या कामाबद्दल प्रेम न वाटणारी माणसं आहेत. किती चांगलं करू द्या, सेवकांनी करू द्या, प्रेम आहे का? बघा जगामध्ये बघा, चांगलं काम जर केलं ना तर तिकडे फुलं घेऊन सत्काराला उभे राहतात लोक. चांगलं काम, किती चांगलं काम करू द्या, पण चांगल्या कामाला
या ठिकाणी प्रेम दाखवणारी माणसं नाही, असं इन्करेज करत नाही, प्रोत्साहन देत नाही. चांगलं चांगलं केलं सिस्टर तुम्ही, भाऊ तुम्ही चांगलं केलं, पास्टर चांगला निर्णय तुम्ही घेतला, ताई तुम्ही चांगलं काम केलं, शाबास शाबास शाबास. मग या शेवटच्या दिवसामध्ये काय पाहतो आपण, किती चांगलं करा. त्यांना चांगलं म्हणण्याच्या ऐवजी असं नव्हतं करायला पाहिजेत, असं बोलतात. प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी खचवतात लोक. हालेलुया. किती चांगलं करा, चांगल्याच्या विरोधात काय आहे, द्वेष करतात. माणसं चांगलं करतात तर लोक द्वेष करतात. परंतु एका ठिकाणी मी वाचलं होतं हत्तीविषयी, की हत्ती चले बाजार में, माहिती तुम्हाला? हत्ती जेव्हा बाजारामध्ये चालतो त्यावेळेस ते कुत्रे जे आहेत नुसता भोकत राहतात. कुत्रे काय करतात माहित नाही, कुठं वाचलं, पण ते कुत्रे भोकत राहतात. हत्ती चले बाजार में कुत्ते भोके हजार, काहीतरी असं आहे. आणि मग तुम्ही आणि मी पाहतो की आपण देखील असे लोक आहेत की आपल्याला देवाने जर चांगलं करण्याचं शिकवलेलं आहे तर चांगलं करत करत जायचं. कोणी लोक काय म्हणतात, काय बोलतात, काय नाव ठेवतात, काय द्वेष करतात, काय नाव ठेवतात, निंदा करतात, आपण या लोकांकडे कधीच पाहायचं नाही. आपण ज्याने आपल्याला काम दिलं आहे, सेवा दिलेली आहे, त्यावर तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, काम करणं महत्वाचं आहे. कारण आम्हाला पारितोषिक, आम्हाला बक्षीस देणारा कोण आहे, देव. 13 मुद्दा तुम्ही आणि मी पाहतो, शेवटच्या दिवसामध्ये मनुष्य जो आहे हा विश्वासघातकी होणार आहे. देवाच्या कामाविषयी पण विश्वासघातकी होईल, दगाबाज होईल, फितूर देखील होईल, जगातल्या कामामध्ये देखील होणार, मंडळीमध्ये देखील होणार, सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक मनुष्य काय होत आहे, विश्वासघातकी. या माणसाच्या लक्षणावरून तुम्हाला आणि मला ओळखायचं की हा माणूस मला फसवू शकतो का. आणि आज कितीतरी लोक आहेत की आज फसवाफसवी करतात. म्हणून अशा लोकांपासून तुम्ही आणि मी सावधान राहिलं पाहिजे. मी नेहमी लोकांना सांगतो, दगाबाज लोक ओळखा, जे तुम्हाला धोका देतात ना, त्या लोकांपासून तुम्ही सावधान राहा. त्यांच्याबरोबर तुम्ही मैत्री करू नका. तुम्ही किती गॅरंटी देणार, तो बदलणार नाही, हा बदलणार नाही, ती बदलणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो, कितीतरी जगात उदाहरणं आहेत, ते लोक बदललेत. आणि कितीतरी देवामध्ये देखील लोक आहेत की आज त्यांचा विश्वास डळमळलाय. आणि ते विश्वासू म्हणून त्या लोकांनी काय दिलेलं आहे, पास्टर लोकांना धोका दिला, मंडळीतल्या लोकांना धोका दिला, याला धोका दे, त्याला धोका दे, धोका देऊन ते लोक म्हणतात, पास्टर तो विश्वासणारा होता, त्याने मला धोका दिला. पास्टर त्याला मी पैसे दिले होते, मला म्हणतो प्रार्थनेला यायचा, आराधना करायचा, मला वाटलं विश्वासणारा आहे, मी त्याला पैसे दिले आणि त्याने मला दिलेच नाही. अशा कितीतरी जगामध्ये गोष्टी तुम्ही आणि मी पाहत आहे. म्हणून या लोकांना तुम्ही आणि मी ओळखणं फार महत्वाचं आहे. 14वा मुद्दा तुम्ही आणि मी पाहतो, जे लोक जे आहे त्या शेवटच्या दिवसांमध्ये खूड बुद्धीचे होणार आहे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे करणारी माणसं होणार आहे. देवाचं नाही ऐकणार, माणसाचं नाही ऐकणार, पण स्वतःची हूड बुद्धी, मला जसं वागायचं ना मी तसंच वागणार. घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, लेकरामध्ये, फॅमिलीमध्ये, कुठं जे काही व्यवसाय करेल त्याच्यामध्ये, धंद्यामध्ये, बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये, मला जसं वागायचं ना मी तसंच वागणार. मला दुसऱ्यांचं काही घेणं देणं नाही. गूढ बुद्धीचे त्याला म्हणतात, स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायचं. हालेलुया. स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायचं, दुसऱ्यांचं काही घेणं देणं नाही. अशा लोकांना देखील तुम्ही आणि मी ओळखलं पाहिजेत. आणि 15वा मुद्दा तुम्ही आणि मी पाहतो की या दुसरे तिमोथेकरास पुस्तक याचा अध्याय क्रमांक 3 आणि 1 ते 13 वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो. आणि शेवटचा शब्द आहे 15वा, की लोक जे आहे गर्वाने फुगलेली अशी होणार आहे. कशी? आव आणणारी लबाड माणसं. बलून आहे ना, बलून फुगा कसा फुगतो माहितीये ना, एवढा दिसायला दिसतो 1 रुपयाचा, पण हवा भरत चाललं का तो फुगत चालतो. तशा आज या शेवटच्या दिवसामध्ये जे आहेत, या शेवटच्या दिवसामध्ये जगिक लोक तुम्ही आणि मी पाहतो अशा प्रकारे फुगत जाणार आहेत. गर्वाने फुगत, पैशाविषयी फुगतील, घराविषयी, जमिनीविषयी, सोन्याविषयी, चांदीविषयी, नाण्याविषयी,
सगळ्याविषयी फुगत 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 जाणार आहे. पण देवाच्या लोकांनो, फुगू नका. गर्वाचं घर नेहमी खाली असतं. गर्व नेहमी माणसाला खड्ड्यात घालतो. गर्व माणसाला कधीच वर आणत नाही. जे माणसं विश्वासापासून डगमगले, विश्वास त्यांनी गमावला, विश्वासापासून बहकले, देवाला त्यांनी सोडलं, त्या लोकांमध्ये ही लिस्ट तुम्ही आणि मी पाहतो. आणि मग गर्वाने फुगून मनुष्य या शेवटच्या दिवसामध्ये लबाड बोलणार आहे. काय बोलणार आहे? म्हणून आम्हाला सावधान राहणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून या पौल देवाचा सेवक जो आहे, आपल्या लेकराला तिमोथेला या ठिकाणी हे पत्र तुम्ही आणि मी लिहिताना पाहत आहे, किंवा मंडळीला हे पत्र लिहिताना तुम्ही आणि मी पाहत आहे की या शेवटच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे, कसं कसं होणार आहे, हे तुम्हाला आणि मला सांगितलं जात आहे. येशू मसीह की हालेलुया. आमेन. डोळे बंद.